जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोतवाल भरती 2025चा सिलेबस बघत आहोत, सुधारित अभ्यासक्रम। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर बघा, कोतवाल भरती 2025 सुधारित अभ्यासक्रम। आता बघा, कोतवाल भरतीमध्ये एकूण 50 प्रश्न असतात आणि एकूण गुण असतात 100, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काचा असतो। ठीक आहे, तर आता सिलेबस काय असणार आहे कोतवाल भरतीचा, तर या ठिकाणी तुम्हाला मराठी ग्रामरवर प्रश्न विचारले जाणार। मराठी ग्रामर, मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग, म्हणीचा अर्थ, ठीक आहे, म्हणींचा अर्थ, त्याच्यानंतर शुद्ध लेखन दृष्ट्या जे शब्द आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। तर हे मराठी ग्रामरमध्ये तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे। नंतर आहे जी के, चालू घडामोडी। ठीक आहे, जी केवर तुम्हाला इतिहास, भूगोल, ठीक आहे, इतिहासावर प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर भूगोल, नंतर राज्यघटना, सामान्य विज्ञान याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। आणि चालू घडामोडी सुद्धा 2 ते 3 प्रश्न असतात, कारण आपण 2023चा बीड जिल्ह्याचा पेपर आता 2-3 दिवसाआधी अपलोड केला आहे। तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, तुम्हाला आयडिया येणार की कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते 2023मध्ये कोतवाल भरतीला। ठीक आहे, तर करंट अफेअर, चालू घडामोडी असतात। त्याच्यानंतर बघा, गणित व तर्कशक्ती, मॅथ्स आणि रिझनिंग। गणित याच्यावर सुद्धा प्रश्न असते, परंतु जे रिझनिंग आहे, तर्कशक्ती, त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग जे आहे त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात। त्यानंतर बघा, जिल्ह्यावर आधारित प्रश्न। आता ज्या जिल्ह्याचा पेपर आहे कोतवाल भरतीचा, ज्या जिल्ह्यामध्ये जागा निघालेली आहे त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। तर त्या जिल्ह्यावर 3-4 प्रश्न येतातच। ठीक आहे, 3-4 प्रश्न त्या जिल्ह्यावर आधारित असतात। तर बघा, हा सगळा सिलेबस आहे 2025चा कोतवाल भरतीचा। आता आपण याबद्दल प्रश्न चालू केलेच आहे आणि रोज आता आपण याच्यावर प्रश्न व्हिडिओ टाकू। त्याआधी बघा, कोतवाल भरतीची अंतिम तारीख फॉर्म भरण्याची आहे 18 जुलै। ठीक आहे, आणि जर तुम्हाला मोबाईलवरूनच फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला मोबाईलवरून कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्याबद्दल सांगेल। ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।